तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग थोडा वेगळा असणार आहे, कारण का आज एक नॉर्मल ट्रॅव्हल व्लॉग नसून तर एक मोटो व्लॉग आहे. तर आज आहे 2 सप्टेंबर आणि आज आहे पिठोरी. तर पिठोरीसाठी मी जातोय माझ्या मामाच्या गावाला. पिठोरी आमच्याकडे पण असते, आमच्या गावात पण असते, बट खूप वर्ष झाले, म्हणजे फर्स्ट टाइम मी बेसिकली जातोय मामाकडे. आणि पिठोरीचा काय महत्त्व असतो काय नाही ते सर्व मी तुम्हाला सांगेन. तर आता मी जातोय दिव्याला, दिवा स्टेशन दिवा. आणि हा रस्ता आहे कल्याणचाला, कल्याण डोंबिवली तो वाला. आता पहिले तलोजा. आणि मी ह्या रस्त्यावरती याच्या पहिले पण ट्रॅव्हल केला आहे बाईकनी. हा रस्ता 1 नंबरचा खराब आहे आणि त्या गोष्टीमुळे माझी गाडी पण खूप जास्त गरम होते. आता तरी 84 डिग्रीज आहे. आताशी जस्ट प्रवास चालू झालेला आहे. ट्रॅफिक, खड्डे खूप जास्त आहे त्या रस्त्यावरती, म्हणून मला या रस्त्यावरती जास्त यायला आवडत पण नाही. बघा खड्डे, बघा खड्डा आहे का काय तो. पूर्ण पॅचमध्ये अख्खा माझ्या घरापासून तर इथपर्यंत पॅचमध्ये हा एकच रस्ता आहे जिथे गाडी चालवायला जरा बऱ्यापैकी मजा येते. सो लेट्स एन्जॉय दिस वन. नाउ लेडीज अँड जेंटलमेन, द रिअल स्ट्रगल स्टार्ट फ्रॉम हियर. हा असा एक रस्ता आहे जिथे माणसं, किडे मकोडे, छोटी गाडी, मोठी गाडी, बस, ट्रक, डंपर, रणगाडे, ट्रेन, हेलिकॉप्टर सगळा काय चालतो. आणि आज आश्चर्याने की हा रस्ता खाली आहे, नाहीतर इथून तिथे पोचायला 1 तास लागतोच. टकलू हैवान तिरुपतीला आता जस्ट जाऊन आल्यात आणि चालला. आणि हा आमचा मामा कशाला काढतो का. आणि हा दुसरा टकलू हैवान. तर बघूया पुढे, अजून तयारी चाललेली आहे. काय आपली सोयाबीन चना डाळ, मशरूम. आता ही पिठोरीची पोथी वाचायला घेते. पिठोरीची ही स्टोरी असते, का पिठोरी आपण करतो, का साजरी करतो, हे सर्व गोष्ट आहे तर त्या पोथीमध्ये वाचून समजला जातो. तर आता ती वाचते, तर तिला ऑलमोस्ट अर्धा ते 1 तास मध्ये लागेल. तेवढं तर नाही सांगू शकत, पण शॉर्टमध्ये आम्ही नंतर तुम्हाला सांगू शकतो. एका पिठोरीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होतं. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचे श्राद्ध असते. इकडे दरवर्षी काय होईल, ज्या दिवशी श्राद्ध या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळपण होऊन पोर मरू जाई असे झालं. म्हणजे ब्राह्मण तसे उपाशी जात. असे 6 वर्ष झालं. 7व्या वर्षी तसंच झालं. जेव्हा सासरा रागावला, ते मेलेले पोर तिच्या पोटात घातलं, तेव्हा रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगची बायको भेटली. ती म्हणाली, बाई तू कोण, इथे येण्याचं कारण काय. आलीस तर लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग घेईल आणि तुला मारून टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरता मी इथे आलो आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उदार का. तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली. आणि अजून 15 मिनिटांनी आम्ही आरती करायला घेणार आहे. सो ऑल सेट. जेवण बिवण पण सर्व काय
रेडी झालेला आहे आणि हिअर वी गो. चंदनाची ओढी कुंकुम केशरा हिरे जड मोगळ जोबा जोबला रुंगम देणो बोरे चरणी रागरिया जय देव जय मंगल रूप तुझे तमेव पूजन वाय मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव विठोरी माते की जय. सरवन समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. सरवन समाप्तीला आमोशेला पिठोरीचा सण आईला. डोंगरान जाऊन हानीन पाना फुला पिठोरी मांडाला. डोंगरान जाऊन हानीन पाना फुला पिठोरी मांडाला. ना हौशेन पूजिन मी माझे पिठोरी ग माऊलीला. हौशेन पूजिन मी माझे पिठोरी ग आज पिठोरीची पब्लिक आली आहेत आणि ही आमची मामी. मामी तुला माहिती आहे का पिठोरी का साजरी करतात? जर आमच्या लोकांना सांगा. मला माहिती आहे त्याबद्दल मी सांगेन तुला. ॲक्च्युली अमावस्या ही अमावस्या खूप चांगली, एक आपली दिवाळीची अमावस्या चांगली असते आणि एक ती श्रावणात लास्टची अमावस्या पिठोरी अमावस्या ती खूप म्हणजे चांगली पवित्र मानली जाते. स्पेशली म्हणजे लहान मुलांसाठी ही चांगली असते. लहान मुलांना घेऊन आपण दर्शन घेतलं चांगलं. पिठोरी मातेने तिच्या 64 योगिनी असं म्हणतात, त्यांची पूजा म्हणजे पिठोरी मातेची. आणि ही पूजा स्पेशली लहान मुलांना उत्तम दीर्घायुष्य लाभावं त्याच्यासाठी केली जाते. पण ही पूजा मोस्टली फक्त आगरी लोकच करतात की अजून महाराष्ट्रामध्ये दुसरी लोक पण करतात? प्रत्येक ठिकाणी तिला वेगवेगळ्या नावाने पूजत असतील, पण आपण जेवढे ज्ञान घेऊ तेवढं आपल्याला कळेल की कुठल्या कुठल्या रूपाने कशी कशी पूजली जाते. प्रत्येकाचं स्वरूप पूजेचं अलग आहे. जशा जाती जसे बोली त्याप्रमाणे तिची पूजा वेगवेगळी. तर असं होतं पिठोरी अमावस्याचं महत्त्व आणि का पिठोरी साजरी केली जाते. चलो बाय बाय. जेवायला कसं वाटलं आमचा? मस्त. पोट भरून जेवा. 3दा भाकरी घ्या. ही मुंडीच आहे. तू जेवत नाही का? तुला कोण वाढतच नाही जेवायला? काय काय यश पाटील का झगडेवाला त्यांचा पोरगा आहे. भांडणं आल्यावर भांडणं आणि सगळी भांडणं बघायला. ही बघा पोरं बघा नुसती भांडणं बघायला. यो बघ ही भांडणं चालल्यात तिकडे. हे सगळी भांडणं बघायला. काय चाललंय यांचं? फुल एंटरटेनमेंट. पिठोरी अमावस्याचं जागरण चालू आहे. ही त्या अर्धी पोरं बसल्यात आणि ही पोरं अर्धी इथे बसल्यात. जोरदार जागरण चालू आहे काय? हे बघा आपला ड्रीमलँडचा बादशाह दाखव. ड्रीमलँडचा बादशाह आहे आणि यो आपला याचा पत्त्यांचा बादशाह. जुगार बादशाह ऑलराऊंडर बादशाह हो गया बादशाह. तर अशा प्रकारे आजचा दिवस इथेच संपला आणि आमचं जागरण तर चालू राहील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.